नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. साईवाणी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण साईवाणी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर सुनील नानासाहेब करपे यांच्यासोबत. डॉक्टर करपे हे साईवाणीचे संस्थापक आहेत. साईबाबांच्या जीवनावर ते साई ध्यान आणि साई क्रिया करत असतात. त्याचबरोबर डॉक्टर करपे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवलेले असून ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. तसंच लेखक, वक्ता, वकील म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्यासोबतच साहित्य, शिक्षण, कला, अभिनय आणि समाजकारणाची आवड असलेले डॉक्टर करपे हे साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. तसंच 110 पेक्षा अधिक पुस्तकांचं त्यांनी लेखनही केलेलं आहे. आपण सरांचं स्वागत करूयात. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. सर, आजचा विषय थोडासा वेगळा आहे. खरं तर साईवाणी हा एक आपला वेगळा विशेष आपण आज कार्यक्रम घेतोय. तर साईवाणी म्हणजे नेमकं काय हे आपण आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगूया. शिर्डीचे साईबाबांबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे, पण बाबांची शिकवण खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी 3 मे 2023 या दिवशी मी आस्था चॅनल आणि आस्था भजनवर साईवाणीला सुरुवात केली. सलग 3 महिने हा कार्यक्रम पूर्ण देश विदेशामध्ये होत आहे आणि आज खास लोकशाहीने मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. नक्कीच. सर, साईवाणीचा जो उद्देश आहे तो थोडासा आपण विस्तृतपणे समजावून सांगूया. श्रद्धा आणि सबुरी, सबका मालिक एक. आणि मी स्वतः चिंतन करून सांगितलेलं आहे, साईवाणी प्रारंभ करो जारी रखो. साईबाबांची शिकवण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, त्यांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत आणणे आणि त्यांचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना कशी मिळवता येतील सहज सोप्या पद्धतीने शिकवणे हा साईवाणीचा उद्देश आहे. सर, काही महत्त्वाचे उद्देश घेऊन खरं तर तुम्ही लोकांपर्यंत साईवाणी पोहोचवण्याचा हा जो एक वेगळा प्रयत्न तुम्ही करताय, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचं फार मोठं काम आहे, तरी सुद्धा स्पिरिच्युअलिटीकडे तुम्ही पूर्णपणे वळलेले देखील आहात. त्याचं काय महत्त्व आहे, काय सांगाल? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अध्यात्म हे आपल्या आतमध्ये असतं आणि ते कुठे बाहेर शोधायची गरज नाही. यासाठी अनेक पुस्तकं आपण वाचलेली आहेत, पाहिलेली आहेत. परंतु भगवद्गीतेमध्ये अनेक प्रकारचं ज्ञान असताना सुद्धा कुणीतरी मार्गदर्शक लागतो की भगवंताने अर्जुनाला काय म्हणजे संदेश दिलेला आहे. तशा प्रकारे साईबाबांनी आपल्या आशीर्वादामध्ये हजारो करोडो जगभरातून लोक शिर्डीमध्ये येतात, बाबांचा आशीर्वाद घेतात. पण त्या मानाने साहित्य कमी आहे. म्हणजे जर बाबांचं इतर धर्माप्रमाणे जर पाहिलं तर प्रत्येक देवाच्या बाबतीत अनेक ग्रंथ आहेत, अनेक सांप्रदायिक गोष्टी आहेत. बाबांच्या बाबतीत लिखाण कमी असल्यामुळे त्यांनी जे काही आपल्या आयुष्यामध्ये कार्य केलं त्यावर मी अनेक वर्ष चिंतन, मनन, अभ्यास करून आणि एक स्वतः अनुभूती घेऊन काही प्रकारे लिखाण केल्यानंतर लोकांना सरळ साध्या पद्धतीने जीवन जगण्याची कला अध्यात्माच्या माध्यमातून शिकवणे हा साईवाणीचा प्रमुख उद्देश असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच. सर, साईवाणी ही हिंदीमध्ये देखील सुरू आहे सध्या, तर याच्या मागचा उद्देश काय होता नेमका? आता हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे भारतामध्ये 22-23 भाषा प्रमुख भाषा आहेत आणि आंतरभारतीचा तसा पहिला ठराव साने गुरुजींनी मांडला. आज आपण जागतिक भाषा शिकतो, पण हिंदी ही भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि राष्ट्रभाषामध्ये संपूर्ण भारतामध्ये साऊथचा जर काही भाग सोडला तर संपूर्ण भारतामध्ये हिंदी भाषिक लोक प्रत्येकाला, म्हणजे अगदी मराठी माणसाला सुद्धा हिंदी चांगली कळते. म्हणून मी फक्त महाराष्ट्रापुरतं, पुण्यापुरतं अथवा नगरपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण भारतातील लोकांनी साईबाबांचे विचार ऐकावेत, ते समजून घ्यावेत आणि त्याचा नुसते विचार नाही तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट बाबांनी जी शिकवण दिलेली आहे ती आत्मसात करण्यासाठी हिंदीमध्ये साईवाणी करत आहोत आम्ही. नक्कीच. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की साईबाबांचं साहित्य जे आहे ते फार कमी आहे आणि कमी लोकांपर्यंत त्याच्यामुळे ते पोहोचतं, पण हे असं नेमकं का आहे की साईबाबांचं साहित्य आपल्याकडे इतकं कमी का आहे? आता ह्यावर मी स्वतः चिंतन केलेलं आहे. मी सांगतो की सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे काही करते पुरुष, भगवंत आणि देव, म्हणजे तुकाराम महाराज म्हणले, देव शोधण्यासी गेलो आणि देवाची होऊनी ठालो. ते काय फार लिहित बसले नाही. म्हणजे महात्मा गांधींचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी सांगितलं, माझं जीवन हीच माझं जीवनचरित्र आहे. खऱ्या अर्थाने ह्या महापुरुषांनी लोकांची सेवा केली. प्रत्येक सर्व धर्म समभाव, मानवता हाच खरा धर्म या भूमिकेतून साईबाबांनी आपलं आचरण, म्हणजे जे काही आता 1918 म्हणजे फार वर्ष झाली नाही, 100 वर्ष झाली फक्त साईबाबा आपल्यातून जाऊन. मग साईबाबांनी जी शिकवण दिली ती शिकवण हेच त्यांचं आचरण होतं. त्यासाठी वेगळा संदेश द्यायची गरज नाही. आपण पाहतो नेहमी खरे बोला आणि एकही गोष्ट खरी बोलत नाही. काय त्या बोलण्याला अर्थ आहे? म्हणजे बाबांनी आपल्या जीवनामध्ये रुग्णांची सेवा केली, बाबांनी आपल्या जीवनामध्ये गोरगरिबांची सेवा केली, लोकांना समानतेचा धर्म दिला ज्याची आज फार गरज आहे. त्यानंतर साईबाबांनी साधी राहण्याची शिकवण दिली. त्यांचे कपडे तुम्ही पहा,
आयुष्यभर बाबांनी एक वीट सोडून कशाचाही संग्रह केला नाही. म्हणजे माझं जीवन हेच तुम्ही आचरणात आणा, हे जरी आपण आज आत्मसात केलं तरी साईबाबांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साईवाणीचा संदेश आहे की साधी राहणी, उच्च विचारसरणी. नक्कीच सर, साई क्रियेचं महत्त्व आपण थोडक्यात समजावून सांगूयात आपल्या प्रेक्षकांना. हा, आता तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला विचारलेला आहे. खरं साई क्रिया सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आईच्या गर्भामध्ये जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत एकच गोष्ट बरोबर असते, ती म्हणजे श्वास. पण आपण सर्वात जास्त दुर्लक्ष जर कशाकडे करत असेल तर श्वासाकडे करतो. पहा, क्रिया म्हणजे प्राणायाम. पतंजली महर्षींनी सांगितलं प्राणायाम काय आहे. प्राणायामाचं महत्त्व जर तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित केलं, मग त्यामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम असे वेगवेगळे आहेत. पण या संदर्भात मी स्वतः चिंतन करून आणि खास करून साईबाबांच्या अनुभूतीने मला जे ज्ञान प्राप्त झालं, ती 20 मिनिटाची साई क्रिया. म्हणजे मी एक जीवनाचा गुरुमंत्र देतो. 20 मिनिटं मी सकाळी 7:20 साईवाणी करतो. 20 मिनिटं साईवाणी झाल्यानंतर 20 मिनिटं प्राणायाम करावेत, म्हणजे साई क्रिया करावी. प्राणायामाचा एकत्र केलेला संच म्हणजे साई क्रिया. आणि त्यानंतर 20 मिनिटं ध्यान करावं. त्याला मी नाव दिलेलं आहे साई ध्यान. म्हणजे साई क्रिया म्हणजे प्राणायामाचा एक संच. नक्कीच साई ध्यानाबद्दल थोडंसं आपण अजून जाणून घेऊया. ओघानेच येते ते. म्हणजे साई क्रिया मी आधीच सांगितलं, आधी चांगले विचार आले पाहिजे. आता मी कायद्याने वकील असल्यामुळे, मुंबई हायकोर्टामध्ये, औरंगाबादमध्ये वकिली करत असल्यामुळे मला एवढं कळतं की कुठलाही गुन्हेगार गुन्हा करण्याच्या आधी विचार करतो. थोडंसं वेगळ्या भाषेत सांगतो, माफ करा, स्पष्टता बोलण्यामध्ये आनंद आहे. साईवाणीचा हा संदेश आहे की स्पष्ट बोललं पाहिजे. म्हणजे जर चांगला विचार मनात आला तर चांगली कृती होईल. म्हणजे आधी विचार, नंतर प्राणायामावर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे ध्यान करायला सुरुवात करणे. आणि एकदा का तुमचं श्वासावर लक्ष केंद्रित झालं तर आपोआप तुमचे शून्य विचार होणे, म्हणजे साई ध्यान. ध्यानाचा सर्वात मोठा अर्थ आहे शून्य विचार होणे. एकही विचार मनात न येण्याची क्रिया म्हणजे साई ध्यान. नक्कीच सर, ध्यान लावणं फार महत्त्वाचं असतं. जसं तुम्ही सांगताय की साई ध्यान म्हणजे शून्य विचार असणं आपल्यामध्ये. तर हे कसं शक्य आहे? कारण एकदा डोळे मिटले की असे भयंकर विचार येत जातात आपल्यामध्ये आणि ते थांबवणं थोडंसं कठीण होतं. मात्र आता तुम्ही ही सगळी क्रिया साई ध्यान करतच आहात, तर थोडं अजून आपण त्याच्यावर बोलूयात का? अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे की ध्यान करणं अवघड आहे. अगदी बरोबर आहे. सर्वांना वाटतं डोळे मिटून बसला म्हणजे, तुम्हाला आता एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही जर ग्रामीण भागात तलाव वगैरे पाहिला असेल तर तिथे बगळा नावाचा एक पक्षी येतो आणि तो असा शांत उभा असतो. सगळ्यांना वाटतं की आता एकदम शांत उभा आहे, पण त्याचा एक डोळा उघडा असतो आणि त्याचं पूर्ण लक्ष माशावर असतं. म्हणजे तुम्ही एखाद्या चित्ताने शांत बसले असं होत नाही. मनामध्ये विचार येणं थांबवणं म्हणजे विचारांना न दाबणे. अजिबातही मनात येणारे विचार थांबवायचे नाहीत. त्यावर फक्त सजगतेने पाहत राहायचं. आणि जेव्हा तुम्ही त्या विचारांकडे फक्त पाहत राहता तेव्हा 100% मी खात्री देतो, कालांतराने पाहत 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 तो विचार विरत जातो आणि मन निर्मळ आणि स्वच्छ होतं. ज्या क्षणाला तुमचं मन निर्मळ आणि स्वच्छ होतं त्या ठिकाणी समजायचं तुमचं ध्यान लागलं. आणि तो जो अनुभव आहे तो सर्वात उच्च कोटीचा अनुभव आहे, पण त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. नक्कीच सर. पण सर, ज्यावेळेला आपण ध्यान लावायला बसतो त्यावेळेला नेमक्या कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे? कारण जसं मगाशी म्हटलं की ध्यान लावणं किंवा त्या एखाद्या गोष्टीवर फोकस, कॉन्सन्ट्रेट करणं हे थोडंसं आता कठीण होत चाललं आहे आत्ताच्या लोकांसाठी. कारण इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत आयुष्यामध्ये, इतक्या काळज्या आहेत, सगळंच आहे. तर अशा वेळेला काय साधारण थोडीफार काळजी घ्यावी किंवा कुठल्या गोष्टीवर आपण फोकस करावा? अतिशय चांगला प्रश्न आहे. मी यामध्ये एवढंच सांगू इच्छितो, म्हणून तर ही एक सिस्टमॅटिक क्रिया तयार केलेली आहे. म्हणजे यावर तुकाराम महाराजांनी फार छान सांगितलेलं आहे. ते म्हटले होते की प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे प्रयत्न जर केले, तुम्ही जर आधी चांगले विचार ठेवले, ध्यानावर लक्ष करण्याच्या आधी क्रिया केली आणि क्रिया केल्यानंतर ऑटोमॅटिकली ध्यान येतं. म्हणजे तुम्हाला सांगू का, अभ्यास केला तर चांगले मार्क पडतात. जर आपण आपल्या स्वतःवर हे काम केलं, म्हणजे चांगले विचार प्रथम ऐका, नंतर दुसरी गोष्ट प्राणायाम करा, म्हणजे साई क्रिया करा आणि त्यानंतर साई ध्यान होईल. ज्या दिवशी ध्यान होईल त्या दिवशी तुम्ही उत्तम कार्य करू शकाल. मी तर आता तरुणांना सल्ला देऊ इच्छितो किंवा पालकांना खास करून सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या पाल्यांना आयतं काहीही देऊ नका. त्यांना फक्त चांगलं शिक्षण आणि आरोग्य द्या. म्हणजे आता मी पुढे हा मुद्दा तुम्ही सांगण्याच्या अगोदर मी सांगतो, पंचसूत्री साईवाणीची आहे. रोटी, कपडा, मकान, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. जे साईबाबांनी आयुष्यभर आपल्या लोकांसाठी केलं ते करण्याचा आम्ही आता या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. नक्कीच सर. साई क्रिया आणि साई ध्यान ज्या वेळेला आपण करतो त्याची योग्य वेळ काय असते?
ब्रह्ममुहूर्त हा सर्वात चांगला मुहूर्त आहे. सकाळच्या वेळी करणं अतिशय उत्तम आहे, पण कामानिमित्ताने काही रात्रीच्या कामाच्या आता आपण पाहतो अमेरिकेला काही लोक काम करतात रात्री अपरात्री. कधीही करा, फक्त पोट 4 तास आधी रिकामं पाहिजे, कारण की जेव्हा प्राणायाम आपण करतो तेव्हा शरीरामध्ये ऊर्जा जाते आणि त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी ही क्रिया करणं योग्य आहे. नक्कीच. सर, अध्यात्माचं फार महत्त्व आहे आणि याच अध्यात्माविषयी खरं तर आपण अधिक जाणून घेणार आहोत. मात्र इथे आत्ता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साईवाणी. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. आईची छकुली, बाबाची बाहुली, क्षणात करते सारी आनंदी दुनिया. आंबट गोड गोष्टी, भेटी मौज मस्ती, आवडती सर्वांची राणी या घरची. प्रत्येक घरात, प्रत्येक मनात अमूल ताजा, नेहमीच फ्रेश राणी या घरची. आता हे बघ, द कुटे ग्रुपचं तिरुमला ॲग्रो पशु खाद्य मिल्की एक्सेल. यात प्रोटीन आहे, फायबर आहे, योग्य प्रमाणात फॅट्स आहे, पशूंना पौष्टिक आहार मिळतो आणि दुधाचं उत्पन्न बी चांगलं मिळतंय की रे. तिरुमला ॲग्रो पशु खाद्य, पशु स्वास्थ्य, दूधही जास्त. बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेकनंतर साईवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सुनील करपे यांच्याशी संवाद साधतोय. नेमकी साईवाणी म्हणजे काय आणि त्याचं आपल्या आयुष्यामध्ये नेमकं महत्त्व काय आहे तेच आपण जाणून घेतोय. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी अध्यात्माविषयी खरं तर बोलणार होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अध्यात्म फार महत्त्वाचं ठरतंय कुठेतरी. काय सांगाल, अध्यात्माचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यात? आता अध्यात्माचं महत्त्व या विषयावर जर बोलायचं झालं तर भारत हा मुळात एक आध्यात्मिक देश आहे. संपूर्ण देशामध्ये म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जेव्हा अमेरिकेमध्ये गेलं तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला काय वाटतं आमच्या देशात अध्यात्म नाही का? म्हणजे भीक मागताना सुद्धा आपल्याकडे लोक गाणं म्हणून भीक मागतात किंवा भक्तिगीत म्हणून भीक मागतात. म्हणजे एवढ्या प्रकारे अध्यात्म आपलं रुजलेलं आहे सर्वसामान्य माणसांपर्यंत. प्रश्न एवढाच आहे, अध्यात्मामध्ये आपण कशा प्रकारे उपयोग करतो. समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक माणूस हा आध्यात्मिक असतो. अहम ब्रह्मास्मी. तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही. अध्यात्म लोक फक्त बाहेर शोधतात. तेच जर आतमध्ये शोधलं तर तुमचं जीवन सुंदर होऊ शकतं. म्हणून नरका नारायण बन जाता है. अध्यात्माशिवाय काहीही शक्य नाही. जर माणूस आध्यात्मिक असेल तर त्याने केलेले कार्य उत्तम असतं, त्याने केलेले विचार उत्तम असतात आणि त्याने केलेलं जीवन जगण्याची त्याची जर पद्धत तुम्ही पाहिली तर तो शांत, संयमी आणि कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून नावारूपाला येत असतो. नक्कीच. म्हणजे जसं आत्ता आपल्याला सर सांगतायत की सुख हे कुठेतरी बाहेर शोधायचं नाही, ते आपल्या आतच असतं आणि ते आपण आपल्या आतच शोधायला पाहिजे. त्याच वेळेला खरं तर तुम्ही सुखी होऊ शकता. तसंच सर, ज्या वेळेला आपण अध्यात्माकडे वळतो किंवा ध्यानधारणा करायला लागतो त्यावेळेला आयुष्य जगण्याची जी पद्धत आहे ती कुठेतरी सोपी होऊ शकते का? अतिशय सोपी होऊ शकते. म्हणजे जर तुम्ही आध्यात्मिक पद्धतीने जीवन जगायला जर सुरुवात केली तर मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो, माणूस हा ताण आणि तणाव, आज लोकांच्या इतक्या समस्या आहेत की त्याला प्रत्येक गोष्टीची चिड येते. प्रश्न एवढाच आहे, अरे तू कोण आहेस? म्हणजे एक बीज जर व्यवस्थित लावली तर तिचं झाड होतं. ते जर झाड व्यवस्थित वाढलं तर त्याचं जंगल होतं आणि जर ते जंगलाची जर व्यवस्थित काळजी घेतली तर पूर्ण पृथ्वीवर हरियाली म्हणजे आपण पसरू शकतो. म्हणजे ह्याच जन्मात येऊन कोणी बुद्ध झालं, कोणी महावीर झालं, कोणी महात्मा गांधी झालं, कोणी फार मोठं लोकमान्य टिळक झालं, पण कोणी काहीच झालं नाही. म्हणजे अध्यात्मामध्ये कर्मयोग, भगवद्गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितलेला आहे तो अध्यात्माशी रिलेटेड आहे. आपल्या कामावर जर आपण लक्ष केंद्रित केलं, मन प्रसन्न ठेवलं, साधी सात्विक विचारसरणी ठेवली तर जीवन उत्तम आहे. नक्कीच. सर, अध्यात्माच्या मार्फत आपण नैराश्यातून देखील बाहेर येऊ शकतो? मुळात जो आध्यात्मिक माणूस आहे तो कधी नैराश्यात जातच नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रतिकार शक्ती, रोग प्रतिकार शक्ती जशी चांगला आहार घेतल्याने, व्यायाम केल्याने जशी व्यवस्थित राहते ना, तसं मानसिक आरोग्य, ध्यान, क्रिया आणि साईवाणी ऐकल्यानंतर तुमचं इतकं परिपक्व होईल की तुमची नकारात्मकता फार दूरपर्यंत निघून जाईल. म्हणजे तुम्ही नेहमीच पॉझिटिव्ह राहाल. नक्कीच. सर, अध्यात्मासाठी साईवाणी नेमके काय प्रयत्न करताय? आता साईवाणी मी नेहमी विचार करतो की आपण उपदेशाचे संदेश देण्यापेक्षा
किंवा आपण जास्त काय करायला पाहिजे असं सांगण्यापेक्षा आपण एक खारीचा वाटा उचलला पाहिजे. बारामतीच्या जवळ सोलापूर हायवेवर यवतच्या अगदी जवळ देऊळगाव गाडा या ठिकाणी मी, माझा मित्र विवेक परदेशी, आम्ही मिळून एक साईबाबांची 65 फुटी म्हणजे भारतातील सर्वात मोठी मूर्ती आम्ही उभी केली. त्या ठिकाणी 42 एकरमध्ये आम्ही आता छानपैकी साईबाबांचं मेडिटेशन सेंटर सुरू करतोय. तिथे शाळा आणि हॉस्पिटल, आयुर्वेदिक हॉस्पिटलची आम्ही निर्मिती करतोय. आमचा उद्देश काय आहे की लोकांनी यावं. आज मोबाईलमुळे लोक एवढे ॲडिक्टेड झालेले आहेत की 1 तास जर लाईट गेली, मोबाईल जर हातात नसेल तर लहान मुलांकडे किंवा मध्यम माणसांकडे तुम्ही पाहते अतिशय बेचैन होतात. म्हणजे कशामुळं? पूर्वी होते का मोबाईल? नव्हते, तरी माणसं जीवन जगत होती. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे यासाठी मी साईबाबांचं एक साईवाणी सेंटर, जे साई अंगण या नावाने ओळखलं जाणार आहे, तिथे आम्ही मेडिटेशन सेंटरची खास करून व्यवस्था केलेली आहे. सर, हे साई सेंटर्स नेमके कुठे कुठे असणार आहेत त्याची आपण माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊयात. साई सेंटर्स तर आता, म्हणून तर तुम्ही आधी प्रश्न विचारला होता की तुम्ही हिंदीमध्ये साईवाणी का करता. मी मराठी भाषिक आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये रुई छत्रपती हे माझं मूळ गाव आहे. पुण्यामध्ये माझं शिक्षण झालं. परंतु मी आज माझे व्यवसाय करत असताना मी साईबाबांकडे लहानपणापासूनच ओढलो गेलो. तसं मूळ स्थान साईबाबांचं शिर्डी आहे. पण शिर्डीमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा आहेत, लोक दर्शन घेतात. पण पुढे असं कुठलं सेंटर नाही आहे. जसं आळंदीला जा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी शिकवली जाते. देहूला जा, तुकाराम महाराजांचे ग्रंथ शिकवले जातात. साईबाबांचं असं सेंटर कुठे आहे? तर हे साईबाबा, आज 8,000 मंदिरं आहेत जगामध्ये. 3,000 मंदिरं परदेशात आणि 5,000 मंदिरं साईबाबांची भारतात आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे, मंदिरं असावीत, ते एक चांगलं ठिकाण आहे. पण मी मुळात 108 सेंटर संपूर्ण भारतभर सुरू करील आणि त्याची सुरुवात मी बारामतीमधून सुरुवात केलेली आहे. पहिलं सेंटर मी दौंड आणि बारामती या ठिकाणी सुरू केलंय. नक्कीच. सर, तुमचं प्रोफेशन फार वेगळं आहे आणि तुम्ही अध्यात्माकडे जसे वळलेले आहात, तर का तुम्हाला याच्याकडे का वळावं असं वाटलं? मुळात मी डीएड, बीएड, एमएड, पीएचडी एज्युकेशन, LLM हे सगळं शिकत असताना पहिल्यापासून मला साईबाबांबद्दल एक आवड आणि प्रेम होतं. मला नेहमी वाटायचं आपण काहीतरी केलं पाहिजे. दर्शन आणि प्रसाद नुसतं साधन होऊ शकत नाही. प्रसाद खाल्ल्याने जर ज्ञान मिळत असेल तर मग आपल्याकडे खूप मंदिरं आहेत. कुठंतरी लोकांना विचार दिला पाहिजे. मग नुसतं बोलून फायदा आहे का? नाही. बोलणं फक्त मनोरंजन होईल. माझ्याहीपेक्षा विनोदी बोलणारे खूप आहेत. पण विनोदी बोलायचं का? मग नाही. मग बोलून लोकांना शांत करायचं, शांत करून त्यांना क्रिया करायला लावायची आणि क्रिया करून त्यांना मेडिटेशनकडे घेऊन जायचं. शेवटी जीवनाचं अंतिम ध्येय आहे मेडिटेशन. नक्कीच. सर, साईबाबा किंवा साईबाबांचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी साईवाणी किंवा तुम्ही काय प्रयत्न नेमके करताय? ज्ञानदा प्रकाशनच्या माध्यमातून 108 पुस्तकं वेगवेगळे जीवनाशी रिलेटेड, मग पत की खोज, आता ते सर्व साहित्य मी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. परंतु मी जर तशी मागणी झाली तर मराठी ते उपलब्ध करून देईल. मी संपूर्ण प्रकारे जीवनाशी रिलेटेड सर्व गोष्टी आम्ही त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. असे 108 पुस्तकं ज्ञानदा प्रकाशननी, जे मी स्वतः लिहिलीत, ते प्रकाशित केलेले आहेत. नक्की सर, काही प्रमुख उद्देश घेऊन तुम्ही खरं तर साईवाणी सुरू केली, साई ध्यान किंवा साई क्रिया या सगळ्या गोष्टींची तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर आपण त्या काही प्रमुख उद्देशांबद्दल अजून बोलूयात. आता सर्वात महत्त्वाचा प्रमुख उद्देश आहे, मी संपूर्ण भारताचा अभ्यास केला. आपल्या भारतामध्ये अतिशय ज्ञानी आणि गुणी मुली परदेशामध्ये नोकरी करायला जातात आणि तिथे जाऊन म्हणतात भारत महासत्ता आहे. प्रश्न असा पडतो कधी कधी, मग आपल्याकडे जर चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, चांगल्या प्रकारे त्यांना जर वेगवेगळं वातावरण जर दिलं तर ती लोक किती मोठी होऊ शकतात. म्हणून शिक्षणाचा प्रसार, आरोग्याच्या बाबतीत आयुर्वेदिक हॉस्पिटलची निर्मिती हा साईवाणीचा प्रमुख उद्देश आहे. नक्कीच. सर, एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ई-कॉमर्सच्या माध्यमातून आणि खास करून तरुणांना रोजगार निर्मिती करून देणं हा साईवाणीचा एक प्रमुख उद्देश आहे. त्याबद्दल थोडंसं आपण विस्तृतपणे आपल्या तरुण प्रेक्षकांना सांगूया. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. आज 140 कोटीचा आपला देश आहे. मी काय कुठला बाबा महाराज नाही आहे. पहिली गोष्ट मी क्लिअर करतो, अध्यात्मामध्ये मी आधुनिक पद्धतीने जोडलो गेलेलो आहे. पण साईवाणी.org ह्या ई-कॉमर्सची स्थापना आम्ही का केली? साईवाणी ट्रस्ट.org ह्या 2 वेबसाईट आहेत ई-कॉमर्स, की भारतातल्या अनेक तरुणांनी आपले बनवलेले प्रॉडक्ट, शेतकऱ्यांनी असतील, माता भगिनींनी असतील, त्या सर्वांचे प्रॉडक्टला आम्ही व्यासपीठ देतोय की त्यांनी त्यांचा माल, कारण की जे शेतात पिकतं ते जर बाजारात विकता आलं नाही तर त्या पिकवण्याला काही अर्थ नाही. म्हणून पिकवलेल्या गोष्टी, बनवलेल्या गोष्टींसाठी साईवाणी.org ही आम्ही ई-कॉमर्स वेबसाईट उपलब्ध केलेली आहे.
नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणताय की ही जी काही पद्धत तुम्ही सुरू केली आहे त्याच्यामुळे सामान्य माणसाला याचे खूप जास्त फायदे होत आहेत, तसं साईवाणी किंवा आपण साई क्रिया, साई ध्यान हे सगळं केल्यानंतर कोणकोणते फायदे अधिक सामान्य माणसाला होणार आहेत? यामध्ये सर्वात पहिला प्रमुख फायदा होईल की तो उत्तम नागरिक तयार होईल. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तो व्यसनांपासून दूर राहील. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की तो जर कमवायला लागला तर भारताची म्हणजे आधी कुटुंबाची, नंतर गावाची, नंतर जिल्ह्याची, नंतर राज्याची आणि शेवटी देशाची प्रगती होईल. म्हणजे मला एक चांगला सुजाण नागरिक घडवायचा आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम माणूस बनवायचा आहे आणि मानसिकदृष्ट्या अतिशय स्ट्रॉंगली जो समाजाला प्रत्येक अडचणीला फेस करू शकतो असा नागरिक बनवायचा आहे. नक्कीच सर, साई अंगणामुळे खरं तर अनेक फायदे आता लोकांना होणार आहेत आणि बऱ्याच काही सोयी सुविधा तुम्ही आता सामान्य माणसांसाठी उपलब्ध करून देत आहेत, तर त्या थोड्याशा सोयी सुविधांबद्दल आपण बोलूयात सामान्य माणसांना. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयतं दिल्याने कधीच काही होत नसतं. माणसांना थोडासा त्रास व्हायला पाहिजे. बीज गाडली जमिनीच्या खाली गाडून घ्यावं लागतं, नंतरच बी अंकुरते आणि बी अंकुरल्यानंतर त्याचं झाड होतं. म्हणजे सामान्य माणसांनी साई ध्यान, साई क्रिया करावी आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपलं जीवन बदलावं. नक्कीच सर, जसं तुम्ही आत्ताचा एक सामान्य माणसाचं आयुष्य बघताय किंवा जे रोजचा जो त्यांचा प्रवास आहे की ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा प्रवास, त्याच्यानंतर दिवसभराचं ऑफिस, पुन्हा घरी जाणं, हे सगळं फार धक्काधक्कीचं चाललंय आणि या सगळ्याच पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेतरी अध्यात्म फार महत्त्वाचं ठरतंय. जसं तुम्ही सांगताय की साईवाणी किंवा साई ध्यान, साई क्रिया हे सगळं करणं, तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल? जाता जाता अतिशय महत्त्वाचा सल्ला देण्यात मी मोठा नक्कीच नाही, पण मी जे काय अनुभवलेलं आहे ते तुम्हाला सरळ साध्या भाषेत सांगतो. तुम्ही तुमच्या ध्येयाला एकरूप व्हा. तुम्ही 24 तास मेडिटेशन करत असता. एकदा श्वासावर लक्ष केंद्रित करा, चांगले विचार ठेवा. मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणसाला जीवन बदलायला लावते आणि त्यासाठी दररोज सकाळी साईवाणी म्हणजे साईवाणी ह्या यूट्यूब चॅनलवर पण आणि आस्था चॅनलवर, आणि आता आम्ही लवकरच लोकशाहीने जी ही संधी दिलेली ही पण मला फार चांगली संधी मिळाली. मी वास्तविक पाहता सर्व मराठी माणसांना एकच सांगू इच्छितो, महाराष्ट्रीयन माणसांना, सर्व जाती धर्माला, कारण साईबाबांचा संदेश आहे सबका मालिक एक. साई क्रिया करा आणि साई ध्यान करा. नक्कीच सर, तुम्ही लेखनही फार सुंदर करता. 110 पेक्षा जास्त पुस्तकं तुम्ही स्वतः लिहिलेली आहेत. थोडंसं आपण त्याविषयी देखील बोलूयात. बऱ्याच वेळा बोलल्यानंतर आपण जसं आता पावसाचे दिवस आहेत, पूर येतो, पूर वाहून जातो, पाणी काही साठवता येत नाही. पण तेच जर कुठं आपण एका छोटासा तलाव करून ठेवला तर ते पाणी साठतं, वर्षभर उपयोगाला येतं. बोलल्यानंतर माणूस विसरून जातो, लिहिल्यानंतर नाही आज ऐकावंशी वाटलं, उद्या वाचील, परवा वाचील, एक दिवस नक्की वाचील. पुस्तक वाचल्यानंतर माणसाचं मन प्रसन्न होतं. म्हणून मी लिखाणाचा हा टास्क केला. बोलतो जर दिवसभर समजा 4 तास बोललो तर मी 1 तास लिहितो. माझी अशी इच्छा आहे की लिहिल्यानंतर कुणी ना कुणी, आज नाही पण पुढची पिढी वाचल, त्याच्या पुढची पिढी वाचल. लिखाण करणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच सर, तुम्ही साईवाणी या विशेष कार्यक्रमात खूपच छान माहिती दिली. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि या विषयासह आपण साईवाणीमध्ये आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.